अत्याचार करून फरार झालेल्या सुमित काळेला त्वरित अटक करा या मागणीसाठी टाहो फोडणाऱ्या पीडित महिलेचा उद्या शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन होणार। बांधकाम कामगारांची फेरतपासणी करा, तोपर्यंत नवीन नोंदणी रद्द करा। विष्णू महाराज कारंपुरी यांनी कामगार मंत्री आकाश फुंडकर यांना दिले निवेदन। सकाळी चोरी केलेल्या चोरट्यास दुपारी अटक, नागरिकांच्या सतर्कतेमुळे पोलिसांनी चोरट्याला ठोकल्या बेड्या। सतर्क राहा, सुरक्षित राहा असा दिला कानमंत्र। प्रशासनाने सर्वसामान्यांची कामे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्वरित मार्गी लावावीत, पालकमंत्री यांचे प्रशासकीय अधिकाऱ्यांना आवाहन। कंटेनरची ट्रकला पाठीमागून धडक, तळेपरगा गावाजवळ गणपती मंदिराजवळ हायवे ब्रिजवर थांबलेल्या ट्रकला दिली कंटेनरनं जोरात धडक। मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या हातपासून मराठा आरक्षण आणि संतोष देशमुखांच्या न्यायासाठी पुन्हा आमरण उपोषण सुरू। अंतरवालीकडे मराठा समाजाचं आगमन। समर्थांची कृपा सावली हे जीवनातील सर्वात मोठं भाग्य। माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर। राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयास मुख्यमंत्री सहायता कक्ष सुरू होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। अपघाती मृत्यूला निमंत्रण देणारे शहरातील बंद सिग्नल तसेच सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने चालू करावे, महामार्गाच्या धर्तीवर गतिरोधक बसवावेत अशी मागणी माकपचे नेते कॉम्रेड अडम मास्तरांनी निवेदनाद्वारे केली आहे। माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांच्या वतीने बचत गटातील महिलांना देवदर्शन यात्रा, महिलांनी कोल्हे परिवाराचे केले कौतुक। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।